म्हणजे कुठला आधार नसताना डायरेक्ट सकाळी 7 वाजता गुंडाराज पद्धतीने यायचं. 100-150 पोलीस लोक घेऊन यायचे. काही गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा खाजगी स्वरूपात तोंड बांधून त्या ठिकाणी आले आणि ते सगळंचे सगळं जमीनदोस्त केलं. सगळ्या त्या जागेचा टॅक्स भरलेला असताना, सगळ्या परमिशन असताना सुद्धा त्यांचं म्हणजे बिहार आपण जे म्हणतो आपल्या बोलीभाषेत एकदम गुंडगिरी पद्धतीने पोलीस प्रशासनाचा वापर करून, महसूल प्रशासनाचा वापर करून सकाळी 7 वाजता कुठलं नोटीस न देता त्यांचं 2.5-3 कोटी रुपयाचं मंगल कार्यालय उद्ध्वस्त केलं. अशानंच एक ठरून टार्गेट केलं जातं की या भागामध्ये ह्या कार्यकर्त्याने आपल्या विरोधी काम केलेलं आहे, मग त्याला त्रास द्यायचा. मग त्याचं कुठलं म्हणणं न ऐकून घेता त्याचं राहतं घर सुद्धा जमीनदोस्त करायचं. अहो, कालच महानगरपालिकेत एक स्क्रॅपचं टेंडर होतं. त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे लोक बसून ठेवले. कुणी टेंडर भरायला आल्यानंतर त्याला दमबाजी करायची आणि त्याला काढून द्यायची. शेवट मी माझ्या कार्यालयातल्या माणसाला पाठवलं आणि काही विशिष्ट लोकांना टेंडर भरायला लावलं. ही चुकीची पद्धती. हे थांबलं पाहिजे ना. राजकारण सत्ता आज ना उद्या बदलत असते. अधिकाऱ्यांनी ते सगळं समतोल ठेवला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून, आयुष्य बरबाद करून तुम्हाला काही भेटणार नाही. एक दिवस याची किंमत मोजावं लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यामागे कारण हे होतं की एक नगर जिल्ह्यामध्ये आकसापोटी काही लोकांना ठरवून त्यांचं कुठलं म्हणणं न ऐकून घेता त्यांचं अतिक्रमण सिद्ध करायचं आणि ते पाडण्याचा कट या ठिकाणी जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे एक जो माणूस कायद्याच्या चौकटीत काम करतो, जो माणूस हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे आमचे अभिषेक भगत म्हणून बुरानगरचे देवीचे भक्त आहे आणि त्या परिसरामध्ये त्यांचा स्वतःचा लेआउट असताना, स्वतःच्या सगळ्या त्या जागेचा टॅक्स भरलेला असताना, सगळ्या परमिशन असताना सुद्धा त्यांचं म्हणजे बिहार आपण जे म्हणतो आपल्या बोलीभाषेत एकदम गुंडगिरी पद्धतीने पोलीस प्रशासनाचा वापर करून, महसूल प्रशासनाचा वापर करून सकाळी 7 वाजता कुठलं नोटीस न देता त्यांचं 2.5-3 कोटी रुपयाचं मंगल कार्यालय उद्ध्वस्त केलं. त्या मंदिराची सुद्धा काही पालखीसारखे कमान सुद्धा त्या ठिकाणी जमीनदोस्त केली. एका बाजूने तुम्ही सांगायचं की आम्ही हिंदुत्वाचं काम करतो आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही हिंदुत्वाचं ज्या गोष्टी 1100 वर्षापासूनची जी पालखी त्या मंगल कार्यालयामध्ये ठेवली होती, ती पालखी सुद्धा तिचे हे केले ना, एकदम तोडफोड करून टाकलेली. असा जो प्रकार चालू आहे त्या बाबतीत आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो. नगर शहरामध्ये सुद्धा आयुक्ताच्या इतक्या चुकीच्या कारवाई. आमच्या पारिजात चौकामध्ये लोकांकडे उतारा असताना सुद्धा त्यांचं ऐकून न घेता त्यांचे गाळे जमीनदोस्त केले. काल वडगाव गुप्ता या ठिकाणी आमचे भिल्ल समाज, आदिवासी समाजाचे लोक 50 वर्षापासून राहतात. त्यांच्याकडे सुद्धा काही कायद्याचा आधार असताना सुद्धा त्यांचं काल म्हणणं न ऐकून घेता त्यांचे सुद्धा झोपड्या जमीनदोस्त केलेल्या आहेत. ही अशी चुकीची पद्धतीची कारवाई या ठिकाणी चालू आहे. त्याबाबत आम्ही सर्वजण आज कलेक्टर साहेबांना भेटलो. तुम्ही स्वतः लक्ष घातला आणि ज्या दिवशी अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली, कुठल्या राजकीय आकसापोटी, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. या लोकसभेला असो, विधानसभेला असो, ज्यांनी काम केलं नाही अशांना टार्गेट करण्याचा प्रकार वाटतो. अशांनाच एक ठरून टार्गेट केलं जातं की या भागामध्ये ह्या कार्यकर्त्याने आपल्या विरोधी काम केलेलं आहे, मग त्याला त्रास द्यायचा. मग त्याचं कुठलं म्हणणं न ऐकून घेता त्याचं राहतं घर सुद्धा जमीनदोस्त करायचं, त्याचे व्यावसायिक वास्तू सुद्धा जमीनदोस्त करायचा. असा जो प्रकार चालू आहे, आमचे अभिषेक भगतांचे जो प्रकार झाला, कुठला कायद्याचा आधार नाही. सगळं त्यांचा लेआउट स्वतःचा 2 ते 2.5 लाख रुपये टॅक्स त्या ठिकाणी त्या जागेचा भरलेला असताना, सगळं असताना कुठं नाही, उलट त्यांच्या स्वतःच्या जागेत ग्रामस्थांसाठी सुखसुविधेसाठी काही रस्ते काढून दिलेले. म्हणजे कुठला आधार नसताना डायरेक्ट सकाळी 7 वाजता गुंडाराज पद्धतीने यायचं. 100-150 पोलीस लोक घेऊन यायचे. काही गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा खाजगी स्वरूपात तोंड बांधून त्या ठिकाणी आले आणि ते सगळंचे सगळं जमीनदोस्त केलं. जर हा प्रकार थांबला नाही किंवा जर हा प्रकार वाढतच गेला तर आपली भूमिका काय राहील? नाही, हा प्रकार जर थांबला नाही तर आम्हाला कुठंतरी ठोस पाऊल उचलावं लागणार आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर समाजाला जर वेठीस धरत असणार तर त्यांना धडा शिकवण्याची ताकद आमच्यात आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या पद्धतीने सर्व महाविकास आघाडी सगळे एकत्र येऊन या गोष्टीला त्या ठिकाणी विरोध करणार.
भावनगर शहरातल्या आयुक्तांना सुद्धा मी तुमच्याद्वारे सांगतो, तुम्ही सुद्धा आयुक्त साहेब तुम्ही थांबा. तुमच्या जर महानगरपालिकेतले सगळ्या कारनामे जर काढले तर तुम्हाला पलती भुई थोडी होईल, हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. महसूल प्रशासनातील सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना सांगतो, चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नका. अधिकाऱ्यांना जर फोन केला तर अधिकारी सांगतात तुम्हाला माहित नाही का आमच्यावर किती दबाव आहे. अरे तुमच्यावर दबाव आहे मग याचा अर्थ तुम्ही लोकांना उद्ध्वस्त करता का? महानगरपालिकेमध्ये साधं टेंडर भरायला सुद्धा कोणी येत नाही, बाहेरच्या लोकांनी दमदाटी केली जाते, आजही तो प्रकार चालू आहे. अहो कालच महानगरपालिकेत एक स्क्रॅपचं टेंडर होतं, त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे लोक बसून ठेवले. कुणी टेंडर भरायला आल्यानंतर त्याला दमबाजी करायची आणि त्याला काढून द्यायचे. शेवट मी माझ्या कार्यालयातल्या माणसाला पाठवलं आणि काही विशिष्ट लोकांना टेंडर भरायला लावलं. ही चुकीची पद्धती, हे थांबलं पाहिजे ना. राजकारण सत्ता आज ना उद्या बदलत असते, अधिकाऱ्यांनी ते सगळं समतोल ठेवला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून आयुष्य बरबाद करून तुम्हाला काही भेटणार नाही. एक दिवस याची किंमत मोजावं लागणार आहे.